केंद्र सरकारने 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचं विशेष अधिवेशन बोलवलं आहे। त्यावर हे विशेष अधिवेशन बोलून त्यात एखादा मोठा कायदा संमत करून घेण्याचा केंद्र सरकारचा हेतू असल्याची टीका विरोधकांनी केली। पण तो कायदा कोणता असेल याबद्दल कुणालाही स्पष्ट कल्पना नव्हती। कुणी म्हणत होतं वन नेशन वन इलेक्शनचा कायदा संमत केला जाईल, तर कुणी दुसरा एखादा अध्यादेश आणला जाईल याची शक्यता वर्तवत होतं। अशातच G20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर 9 सप्टेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात भोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे। त्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख केलेला आढळला। इंडिया शब्द वगळून त्या जागी भारत वापरल्याबद्दल विरोधकांनी सरकारवर टीका केली आणि इंडिया हे नाव बदलून देशाचे नाव भारत करण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला। त्यामुळे सरकारने बोलवलेल्या विशेष अधिवेशनाबद्दल तर्कवितर्क बांधले जाऊ लागले। या अधिवेशनात सरकार इंडिया नाव वगळून टाकणारा अध्यादेश आणून देशाच्या भारत या नावावरच शिक्कामोर्तब करेल असं बोललं जाऊ लागलं। पण खरंच हे शक्य आहे का? देशाचं नाव खरंच बदलणार आहे का? ते बदलायचं असेल तर कायद्यातील कोणत्या गोष्टी सरकारच्या मार्गातील अडसर ठरतील आणि आपल्या देशाच्या भारत, इंडिया, हिंदुस्तान या नावांमागे काय इतिहास आहे, या सगळ्यांची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया। नमस्कार, मी युवराज, गाजावाजामध्ये तुमचं स्वागत आहे। या संपूर्ण प्रकरणावर प्रकाश टाकण्याआधी आपल्या देशाच्या नावांच्या इतिहासावर थोडक्यात नजर टाकूया। प्राचीन काळापासून भारताला जम्बूद्वीप, भारतखंड, हिमवर्ष, अजनाभवर्ष, भारतवर्ष, आर्यवर्त, हिंद, हिंदुस्तान आणि इंडिया अशा विविध नावांनी ओळखलं जाते। पण यातील सर्वात चर्चेत राहिलेलं नाव म्हणजे भारत। आपल्या देशाचं भारत हे नाव प्रचलित होण्यामागे अनेक थिअरीज सांगितल्या जातात। पौराणिक काळात भरत नावाचे अनेक राजे आणि ऋषीमुनी होऊन गेले। यामध्ये राजा दशरथ यांचा मुलगा भरत, नाटककार भरतमुनी, मगध राजा इंद्रद्युम्नाच्या दरबारातील भरत ऋषी यांचा समावेश आहे। यांच्या नावावरूनच या भूभागाला भारत हे नाव पडले असेल अशी शक्यता वर्तवली जाते। आपल्या देशाचे नाव भारत असण्यामागे अजून एक इंटरेस्टिंग पौराणिक कथा आहे। महर्षी विश्वामित्र आणि अप्सरा मेनका यांची कन्या शकुंतला आणि पूर्ववंशी राजा दुष्यंत यांच्यात गांधर्व विवाह झाला होता। या दोघांच्या मुलाचं नाव भरत होतं। त्या मुलाला कण्व ऋषींनी आशीर्वाद दिला की हा पुढे चक्रवर्ती सम्राट होईल आणि या भूखंडाचं नाव भारत म्हणून प्रसिद्ध होईल। भारत या नावामागे असणाऱ्या कथांमागे ही एक फार लोकप्रिय कथा आहे। हे झालं भारत या नावाच्या उत्पत्तीविषयी। मग आता हिंदुस्तान आणि इंडिया या नावांच्या उगमाचं काय? हडप्पा काळात भारताचे अक्कद, सुमेर आणि इजिप्तसोबत बऱ्यापैकी संबंध होते। सिंधू नदी आणि तिच्या आसपासच्या परिसरावरून भारत त्या काळी ओळखला जायचा। 7 नद्या वाहत असणाऱ्या या परिसराला सप्तसिंधूचा परिसर म्हणून संबोधले जायचे। याच सप्तसिंधू शब्दाचा फारसी भाषेत हप्त हिंदू हा अपभ्रंश झाला। तसंच संस्कृतमधील स्थान हे फारसीमध्ये स्थान होऊन गेलं। त्यामुळे हिंदू परिसरात राहणाऱ्या लोकांच्या स्थानाला बाहेरील जगाने हिंदुस्तान म्हणायला सुरुवात केली। हे होत असतानाच ग्रीकमध्ये सिंधू नदीच्या खोऱ्याला इंडस व्हॅली म्हणून संबोधलं जायचं आणि यावरूनच मग ग्रीकांनी या परिसराला इंडिया हे नाव दिलं। पुढे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात संविधान समितीची स्थापना करण्यात आली। या संविधान सभेत देशाच्या नावावरून मोठी चर्चा झाली। चर्चेअंती संविधानातील अनुच्छेद 1 मध्ये इंडिया दॅट इज भारत अशी नोंद करत आंबेडकर समितीने इंडिया आणि भारत या दोन्ही नावांवर शिक्कामोर्तब केले। मात्र मसुदा समितीचे सदस्य असणाऱ्या HV कामत यांनी एका देशाची 2 नावं नकोत म्हणत आपला निषेध नोंदवला आणि देशाचं नाव एकच असावं यासाठी अनुच्छेद 1 मध्ये दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव मांडला। मात्र त्यांच्या प्रस्तावाला मान्यता काही मिळाली नाही आणि स्वतंत्र भारताने भारत आणि इंडिया ही दोन्ही नावे स्वीकारली। तसं बघायला गेलं तर देशाचं नाव बदलण्यासाठी होणारी ही काही पहिलीच चर्चा नाही। देशाचं नाव बदलण्यात यावं यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती। इंडिया हे नाव खारिज करत आपल्या देशाचं नाव भारत ठेवावं असं या याचिकेत म्हटलं होतं। या याचिकेवर माजी न्यायाधीश S.A. बोबडे यांच्या खंडपीठाने सुनावणी करताना भारत आणि इंडिया ही दोन्ही नावं वापरावीत असा निर्णय घेत ही याचिका रद्द केली होती। त्यानंतर पुन्हा 2016 मध्येही सर्वोच्च न्यायालयात देशाचं नाव बदलण्याची याचिका दाखल करण्यात आली होती। त्यावर माजी न्यायाधीश T.S. ठाकूर म्हणाले होते, ज्याला भारत म्हणायचे आहे तो भारत म्हणेल,
तसेच ज्याला इंडिया म्हणायचे आहे त्यांनी इंडिया म्हणावे. आता परत एकदा हा मुद्दा चर्चेत आला आहे. सरकारने बोलवलेल्या विशेष अधिवेशनात सरकार अध्यादेश काढून अनुच्छेद 1 मध्ये घटना दुरुस्ती करेल आणि इंडियाऐवजी भारत असा कायदा करेल असं बोललं जाते. पण हे करणं एवढंही सोपं नाही आहे. ही घटना दुरुस्ती करण्यासाठी दोन्ही सभागृहात 2/3 बहुमताने हे विधेयक सरकारला पारित करून घ्यावं लागेल. लोकसभेत सध्या 539 सदस्य आहेत. त्यापैकी विधेयक पारित करण्यासाठी 356 सदस्यांचे समर्थन आवश्यक असेल, तर राज्यसभेतील 238 सदस्यांपैकी 157 सदस्यांचा पाठिंबा असणे आवश्यक आहे. आणि समजा जरी इथे सरकारने विधेयक मंजूर करून घेतलं तर पुन्हा ते विधेयक देशातील सर्व राज्यांकडे मंजुरीसाठी पाठवावं लागू शकतं. अशा प्रकारे राष्ट्रपतींच्या निमंत्रण पत्रिकेवरून हा सगळा राडा सुरू झाला असला तरी याबद्दल 2 भिन्न मतप्रवाह दिसून येत आहेत. काही लोकांनी भारत हे देशाचं अधिकृत नाव करण्याला पाठिंबा दिला आहे, तर नाव बदलून देशातील गरिबीचे, पायाभूत सुविधांचे, बेरोजगारीचे प्रश्न कमी होणार नाहीत, त्यामुळे सरकारने त्यावर लक्ष केंद्रित करावे असंही काही जणांचं म्हणणं आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? खरंच देशाचं नाव बदलायला हवं का? आणि या नाव बदलाने काही साध्य होईल का? हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.